तरुणाला रस्त्यात अडवून टवाळखोरांकडून मारहाण, 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू. आरोपीवर कडक कारवाईची कुटुंबियांची मागणी. दुचाकीवरून जाणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणाला रस्त्यात अडवून त्याला एका टोळक्यानं बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झालाय. लाट्या, काठ्या आणि लोखंडी रॉडनं तरुणाला ही मारहाण करण्यात आली आहे. विकास लोंढे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. नातेवाईकांचा लग्न समारंभ आटपून विकास हा घरी येत असताना शहरातील नूतन वसाहत परिसरात टवाळखोरांनी त्याला अडवून तो सोशल मीडियावर महापुरुषांचे फोटो का व्हायरल करतो असं विचारत त्याच्यावर हल्ला चढवला. ही मारहाण होत असताना आजूबाजूच्या नागरिकांनी तिथं धाव घेतली, मात्र तोपर्यंत टवाळखोर फरार झाले होते. या घटनेनंतर विकासला शासकीय रुग्णालयात आणि नंतर छत्रपती संभाजीनगर इथं उपचारासाठी हलवण्यात आलंय. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी विकासच्या वडिलांनी केली आहे. रात्री माझा मुलगा लग्नाला गेला होता. लग्नावरून येत असताना काही मुलांनी त्याला माझ्या घराच्या म्हणजे बाजूलाच अडवलं आणि तिथं त्याला शिवीगाळ करत होते, मागट्या मागट्या म्हणून, तुले माजला म्हणून. आणि त्या संदर्भात माझा मुलगा त्यांना म्हणला की मला जाऊ द्या घरी, माझं तुमचं काही घेणं देणं नाही असं विचारणा केल्या. असते त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर हाणामारी केली. हाणामारीवर न थांबता त्यांनी त्याला उचलून पुन्हा त्यांच्या घराकडे नेऊन इतकं बेदम मारलं की आज रोजी माझा मुलगा मयत झालेला आहे. कशाने मारले, काय काय त्याला कशाने मारलं हे आता मेडिकल आल्यावर कळणच, पण माझ्या अंदाजे त्याला रॉड, तलवारी त्यांच्या हातात होत्या आणि हे काहीकडे समाजाचेच पोरं होते भरपूर. तुमच्या मुलाचा घटनास्थळी मृत्यू झाला का? कुठे उपचार दरम्यान माझा मुलाचा औरंगाबाद संभाजीनगर येथे मृत्यू झाला. काय मागणी तुमची? माझी हीच मागणी की असे अट्टल गुन्हेगार हाय पोलिसामार्फत असे हिंता का, पोलिसांनी यांच्यावर ॲक्शन घेऊन तत्काळ त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून अशा घटना वारंवार घडणार नाही.